एव्हरीबडी, तर ॲक्च्युली आम्ही आलो आहोत भैरवनाथ मंदिर बहिरवाडी इथे. तर आम्ही बहिरवाडी इथे आलो आहे नेवासा. आणि मी दाखवते मंदिर कसं आहे काय आहे. जस्ट उतरलो आणि ॲक्च्युली असं की आमच्या गावात लाईट नसल्यामुळे मोबाईल चार्जिंगचा इश्यू होता सगळा. आणि त्याच्यामुळे मोबाईल चार्ज नसल्यामुळे मी आता रेकॉर्ड करते डायरेक्ट पोचल्यानंतर, बिकॉज ना मला मोबाईलची चार्जिंग सेव्ह करायची होती. आणि आता आलो आहोत, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तुम्हाला घ्यायचं नाही घ्या तिथून आज चुकून घ्या. नाही असं करा, आता मी घेतलं ना तिथे घेतलं का तुम्ही मारा. तर ही बघा पूजा घेतली आम्ही आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे. दाखवते तुम्हाला. वातावरण खरंच खूप छान आहे, एकदम थंड असं वातावरण आहे. फार आवडलं मला. आणि स्किनचं टोन डायरेक्ट बदलला आहे, काळे दिसत आहेत आम्ही. बघा असं वातावरण आहे जरा. आणि हे बघा एंट्रन्स, ही आहे एंट्रन्स. तर इकडनं आम्ही मध्ये जाणार आहोत, दाखवते. हा बहिरवाडी जाऊ ना जाऊ. काय झालं? चपला इथे काढा सगळ्यांच्या एक जागेवर. रांगोळी पावसामुळे पुसले गेली आहे सगळे. पिऊ जय श्रीराम, जय भैरवनाथ. जवळ काही पण लागतं. पाणी पाहिजे तिकडं तिकडं पण आंघोळ नाही करायची. पाणी ड्रोन नदीनं चालू असतं ना. ते देवगड पा, ते देवगड का? इथून तिकडे जायचं म्हटलं जवळ नाही ना. अरे रोड तिकडे जातो वाटतं रे नाना. पाण्यामुळे पायऱ्या सगळे झाकले गेले, पूर्ण खाली जात येत असेल. सुंदर आहे ना. आणि तिकडे बघितलं का देवगड? तिकडे लांब देवगड आहे, जाऊयात तिकडे पण आपण. दिसतंय का नाही माहिती. यू हॅव टू झूम इट, एक्स्ट्रा झूम इट. बस हा जो दिसतोय ना, हा बस तिथे जाणार आहोत आपण. तर हे आहे कालभैरवनाथ मंदिर बहिरवाडी. तर फ्रंटने घेतलं मी, आता हे बॅक साईडचे आहे. टॉपपासनं खालीपर्यंत मी असं शूट करते. आणि इथे ही जी जाळी आहे ना, याच्या आतमध्ये पिंड वगैरे आहे, मंदिर आहे आतमध्ये. बट आता पावसाच्या याच्यामुळे ना पूर्ण नदीला पाणी फुल आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप सारं पाणी आहे तिथे. डायरेक्ट पाणी भरलेलं आहे पिंडीमध्ये. पिंड दिसत नाही आहे, बट आम्ही दर्शन घेऊन घेतलं. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला. आणि त्या मंदिरामध्ये ना जर एखाद्याला नाही का खरोज, नायटा, स्किन डिसीज वगैरे काय असतील तर त्याने ते तिथे भेटतं त्या बाहेर बसलेल्या लोकांकडनं. ते घेऊन आपल्यावरनं उतरून पाण्यामध्ये टाकून दिलं तर ते सगळं जातं असं म्हणतात. आम्ही ते केलं आहे, म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता बट केलं. आता आम्ही रिटर्न चाललो आहे. बघा तुम्ही, सुंदर आहे. चाललोय आता रिटर्न. आता बघू, देवगडला जायचा प्लॅन आहे. लेट्स सी, स्टे ट्यून. हे बघा फिश दिसताय की नाही, आय डोंट नो. झूम करून बघते. खूप सुंदर असे फिश आहे तिथे. माय हजबंड इज एन्जॉयिंग फिश थेरपी. चलो चलो
नाही येणार ते, घाबरत असतील. आम्ही आलो आहोत आता देवगडला आणि खूप शॉर्टकट निवडला आम्ही. धामोरी गावातून आलोय आता आणि नदीच्या अलीकडे उभं आहोत आणि पलीकडे देवगड आहे. तर बघू आपण आता बोटने जाणार आहोत. दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. चिखलात पाय पडला, पडायला लागली तुम्ही. तर हे बघा नदी दिसते तुम्हाला. नदीच्या पलीकडे आपल्याला बोटने जायचंय आणि इथे गाड्या लावल्या आहेत आणि पलीकडे बोटने जायचंय आणि पलीकडे बोटने तिकडे लगेच देवगड आहे. हे बघा ह्या बोटी आहेत. एकदम शॉर्टकटने आलो आम्ही भैरवनाथ मंदिरापासून बहिरवाडी ते देवगड. हा एकदम हे बघा हे आहे देवगड. पाय सटकू राहिले खाली. स्लू इकडून ये बाळा, पिऊ तिकडे नाही. तुझी चप्पल एक तर कडक आहे, चिपकून जाईल. हा याला याला डोंगे म्हणता पण ही होडी आहे. आम्हाला कळतच नव्हतं डोंग म्हणजे काय. तर हे बघा याच्यात बसून आम्ही तिकडे जाणार आहोत. ते बघा तिकडे लोक दिसत आहेत ना त्या पायऱ्या, तिथे जाणार आहोत आम्ही देवगड. आणि हे बघा मंदिर वगैरे आहे. तर जाऊयात आपण, जाऊयात पलीकडे. गाड्या इकडे पार्क केल्या आम्ही आता आणि तिकडे जाणार आहोत नदीच्या पलीकडे. मी बोटचा वेट करतोय, बोट काय येईना इकडे. बोटचा वेट करतोय आम्ही बट बोट आमच्याकडे काही येईना. आणि ही वाली बोट तिचा मालक कुठे गेला काय माहिती, हिचा मालक कुठे गेलाय काय माहिती. असतं तर विचारा आम्ही गेलो असतो. खूप कमी आहे अंतर. जागा ठेवली त्याची आलं पाहिजे कोपऱ्याला आला तर लगेच तिथे आलं. एवढं हलकी कसं करायची खालून काय डावेल. यायचं पण दर्शन बिर्शन घेऊन येऊ आता. दादू तिकडे काय पुढे आम्ही उतरलो आहोत आणि चाललो आहोत. होडीमधनं जस्ट उतरलो आणि चाललो आहोत. पॅन्ट वरती करणार का? क्यू मध्ये उभे आहोत आम्ही. आपल्याला बोटीत जायचं का? व्हाईट फिश पाहिजे बघितलं का व्हाईट. पॅन्ट वरती करणार का? तर आम्ही देवगडवरनं आता निघालो आहोत आणि आता सरळ आपण डायरेक्ट घरीच भेटूयात.